काही नाही ज्वेलरीचं खासियत हेच आहे की माझा आवडता रंग आहे. मला गुलाबी रंग प्रचंड आवडतो आणि आणि मेसेज प्रत्येक दिवसाला एक 10 तरी मेसेजेस मला आहेत की तू ठीक आहेस का, तू कशी आहेस. नवीन प्रोजेक्ट्स आहेत म्हणून मी मालिका सोडते असं नाही आहे. खरंच माझ्या तब्येतीवर त्याचा खूप परिणाम होत होता, कारण की खूप प्रचंड झोपा काढते. म्हणजे मला इतकं झोपायला आवडतं ना, काही नसेल मला फक्त घरी बसायचं तर ओके मी झोपते. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. गुढीपाडवा आहे आणि तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या निमित्ताने दिशा माझ्यासोबत आहे. कशी आहेस? हॅलो, मी मस्त. तू कशी आहेस? मी खूप छान आहे. मी आल्याच म्हणालीस खूप सुंदर दिसतेस. कोणाला क्रेडिट जाईल की स्वतःचा लुक स्वतः डिसाईड? नाही, मी माझा लुक माझा स्वतःच डिसाईड केला. यावेळेस जास्त काही डोकं वापरलं नाही. जे घरात होतं, नवीन होतं, हे नवीन वर्षाला नवीन कपडे असं करून मी आज वेअर केलंय. पण ऑनलाईन शॉपिंग जास्त आवडते की स्ट्रीट शॉपिंग किंवा असं स्वतः जाऊन घेणं, बाय करणं असं आवडतं? दोन्ही. मला मुळात म्हणजे शॉपिंग हाच प्रकार इतका आवडतो, तर ऑनलाईन असो या ऑफलाईन असो मी दोन्ही करते आणि खूप खूप करते. पण ड्रेस जरी सिम्पल असला ना, ती ज्वेलरी खूप अशी दिसून येते, खूप छान वाटते. काय सांगशील ज्वेलरीचं खासियत काय? काही नाही ज्वेलरीचं खासियत हेच आहे की माझा आवडता रंग आहे. मला गुलाबी रंग प्रचंड आवडतो आणि माझ्याकडे तुम्ही बघाल, म्हणजे माझं इंस्टाग्राम पेज उघडून बघितलं तर माझ्याकडे एथनिक वेअर सगळे गुलाबी रंगातच आहे, गुलाबी शेड्समध्ये आहेत. सो ज्वेलरी पण आज मी गुलाबी रंगाची घातली आहे आणि ड्रेस पण काइंड ऑफ गुलाबीच आहे. सो काही नाही, असं जस्ट एक पिक केलं की हा आपण घातलेला नाही आणि हा नवीन आहे, कोरा करकरीत आहे आणि त्याच्यावर ही ज्वेलरी जाईल. ओके, डन, झालं. पण 2024 खूप छान गेलं. मालिकेत होतीस तेव्हा खूप प्रेम मिळालं प्रेक्षकांचं, पण तू नुकताच मालिकेचा निरोप घेतलायस. प्रेम मला अजूनही खूप मिळतं आहे. मला खूप महिने झाले आहेत मी मालिका सोडली आहे आणि अजूनही माझे प्रेक्षक मला भरभरून प्रेम देतात, भरभरून मेसेजेस करतात की मी बरी आहे की नाही. वेळोवेळी ते माझ्या तब्येतीची काळजी घेत आहेत, वार्ता करतात माझ्यासोबत की, आणि मेसेज प्रत्येक दिवसाला एक 10 तरी मेसेजेस मला आहेत की तू ठीक आहेस का, तू कशी आहेस. तर मला प्रेक्षकांना आपल्या चॅनलमार्फत हेच बोलायला आवडेल आणि मेसेज पोचवायला आवडेल की मी आता खरंच खूप बरी आहे. पूर्ण बरी नाही झाले, पण एक प्रोसेस, हिलिंग प्रोसेस आहे. सो थँक्यू सो मच. तुम्ही नेहमीच मला विचारत असाल, थँक्यू. पण तेच मालिका नवीन प्रोजेक्ट्स येतील म्हणून सोडण्याचा निर्णय? नाही छे असं काही नाही आहे. नवीन प्रोजेक्ट्स आहेत म्हणून मी मालिका सोडते असं नाही आहे. खरंच माझ्या तब्येतीवर त्याचा खूप परिणाम होत होता, कारण की मी फारच रिमोट एरियामध्ये जाऊन मी शूटिंग करत होते आणि शेवटी माझ्याकडे एकच पर्याय राहिला की मला मालिका सोडावी लागेल. आणि अगदी माझ्या मनाविरुद्ध जाऊन, म्हणजे मला इनफॅक्ट आजही रोज रात्री स्वप्न पडतात की मी अजूनही त्या मालिकेचा भाग आहे. सो सकाळी उठून असं होतं की अरे हे तर स्वप्न आहे, आपण खरंच मालिका सोडली का. ते अजूनही मला एक मनात खंत राहिली आहे, पण असं काही नाही आहे. नवीन प्रोजेक्ट आहे म्हणून मी मालिका सोडते असं काही नाही आहे. खरंच जेन्युअनली माझा हेल्थ रिझन आहे आणि त्याच्यावर मी खूप लक्षही देते आणि खूप लवकरच तुम्हाला एक वेगळ्या रूपात मी दिशा नक्कीच दिसेन. आणि जेवढं तुम्ही तुळजाला प्रेम केलं, या तुळजाला प्रेम केलं, तेवढं तुम्ही या नवीन पात्राला पण तेवढंच तुम्ही प्रेम कराल याची खात्री. दिशा 2025 मध्ये काहीतरी धमाकेदार घेऊन येणारच आहे. हो. पण आता जसं आपण म्हणत होतो की नवीन वर्ष येतं, या वर्षी ही गोष्ट करायची नाही, ती कोणती ठरवली आहे दिशा? माझ्या ब्रॅकेटमध्ये नाही हा शब्द नाहीच आहे. मला जे वाटतं ते मी करते आणि मला सगळ्याच गोष्टी करायला आवडतील. सो असं नाही, असं काही नाही. असं एक विचारलंच तर आळस म्हणजे आळस नाही, पण मी खूप प्रचंड झोपा काढते. म्हणजे मला इतकं झोपायला आवडतं ना, काही नसेल मला फक्त घरी बसायचं तर ओके मी झोपते. सो येस, मी झोप कमी करीन. पण 2025चा संकल्प काय असेल? म्हणजे ते तर सुरू झालंय, पण आपलं नवीन वर्ष येत आहे, मराठी हिंदू आपलं नवं वर्ष येत आहे, त्याचा संकल्प काय असेल? संकल्प माझा हाच आहे की यावेळेस मी माझ्या हेल्थला दुर्लक्ष करणार नाही आहे आणि हेल्थ सांभाळून मी माझं कामही करेन, काम सांभाळून मी माझी हेल्थकडेही मी लक्ष देईन. हा संकल्प आहे माझा. खूप छान. आणि गुढीपाडव्याच्या तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि तुम्हालाही
सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.